लेझर ट्रीटमेंटच्या पहिल्या वाईट अनुभवानंतर आज मी आली आहे अजून एका ठिकाणी लेझर ट्रीटमेंटचा माझा एक्सपिरियन्स घ्यायला. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा मे बी माझे सेशन संपत आलेले असतील आणि तेव्हा तुम्हाला फायनल रिझल्ट मी दाखवेल. तर आज हे माझं इथलं दुसरं सेशन. पहिलं सेशन मी शूट केलं नव्हतं कारण सगळे डोक्यात विचार होते की काय होईल कसं होईल. आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड आहे. म्हणजे जे लोक मला यूट्यूबला खूप आधीपासून फॉलो करतात त्यांच्याकडनं खूपदा ही रिक्वेस्ट आलेली आहे, DM आलेले आहेत की मी मागे जवळजवळ वर्षभरापूर्वी एक रिव्ह्यू टाकला होता माझ्या LHR म्हणजे लेझर हेअर रिमूव्हल प्रोसेसचा, जो खूप वाईट, खूपच म्हणजे खूपच बेकार होता. की तेव्हा माझे पैसे तर पैसे पण गेले होते आणि मनस्ताप झाला तो वेगळा. हे सगळं ना खूप जास्त तापदायक झालं होतं, म्हणजे डोक्याला खूप जास्त हेवी झालं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर एक तर म्हणजे माझा थोडक्यात प्रिव्हियस एक्सपिरियन्स, नंतरचा एक्सपिरियन्स, मला मिळालेला रिझल्ट, मी घेतलेली काळजी आणि तुम्ही ते करायचे की नाही करायचे या गोष्टींवरती आपण बोलणार आहोत. सर्वात आधी मी फेस वॉश माझं केलेलं आहे, साईड बाय साईड करणार आहे आपण मेकअप आणि बोलणं असं. तर मे बी व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण मी एकदा बोलायला लागले की बोलत राहते. मेकअप इतका फुल फेस मेकअप आपण नाही करत आहोत. मला इकडनं सलूनला जायचं आहे त्यामुळे मी सलूनला जाताना जशी रेडी होते तसंच मी मेकअप लुक आज क्रिएट करणार आहे, पण माहिती तुम्हाला 100% देणार आहे. तर आपण स्टार्ट करूयात. मी चेहरा धुतलेला आहे, चेहराच नाही धुतला आहे, मी आंघोळच करून बसली आहे तुमच्यासमोर आणि मॉइश्चरायझर फक्त मी यूज केलं आहे. आज मी जे मॉइश्चरायझर यूज केलं आहे ते आहे इमोलिनचं मॉइश्चरायझर. आत्ता माझ्याकडे मी बसताना घेतलेलं नाही आहे, पण मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. ऊन प्रचंड आहे, भयानक ऊन आहे, त्यामुळे मी हे सेलिमॅक्सचं जे सनस्क्रीन आहे ते यूज करते. मी त्या व्हिडिओची लिंक पण इथे मेन्शन करेल कारण खूप डिटेल मी रिव्ह्यू त्याच्यामध्ये शेअर केलेला आहे. तर हा व्हिडिओ पाहण्याआधी किंवा मी जे काही बडबड करते ती का करते हे जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ इथे स्टॉप करा आणि जाऊन पहिले तो व्हिडिओ बघा आणि मग त्यानंतर तुम्हाला ही कथा कळेल. तर तिकडे जवळजवळ ना मी 11 सेशन घेतले होते. म्हणजे मी दर महिन्याला उठून इथून बाणेर, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल औंधबाणेर रोड जो आहे तिकडे जात होते. जसं आपलं वॅक्सिनचे सेशन होतात ना की दर महिन्याला ग्रोथ येतीचे, दर महिन्याला वॅक्सिन करायलाच लागतं, तसं मला करायला लागत होतं. तरीही माझ्या हेअर ग्रोथमध्ये काडीचाही फरक पडला नव्हता. वारंवार कंप्लेंट करूनसुद्धा मला त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह रिव्ह्यू, पॉझिटिव्ह उत्तर, पॉझिटिव्ह ॲप्रोच भेटलाच नाही. उलट उडवाउडवीची उत्तरं मिळाली. आता मी त्या सेशनला फी किती पेड केली होती ते पण सांगते. 35,000 रुपये मी पेड केले होते. चूना लगा दिया. फुल बॉडीचे त्यांनी 6 सेशन त्याच्यामध्ये इन्क्लूड होते, 2 सेशन कॉम्प्लिमेंटरी होते, पण त्याचाही काही फायदा झाला नाही. इवन त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला अजून 4 ते 5 सेशन्स घ्यायला लागतील. ब्लशसाठी मी यूज करते हे प्रॉशचं जेली ब्लश. व्हिडिओ मी पोस्ट केला. तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर माझी एक स्टुडंट आहे जिने माझ्याकडे पर्सनल मेकअप क्लास केला होता आणि तिचं क्लिनिक आहे इथे माझ्या जवळच आहे, घराच्या जवळ म्हटलं तरी चालेल, स्किन आणि हेअरचं प्रॉपर. तर तिने मला अप्रोच केलं. मी आत्ता जस्ट तुमचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यावरनं मला असं वाटतं की तुम्ही जे केलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं केलं आहे किंवा तुम्हाला चुकीचं गाईड करण्यात आलं आहे. जर तुमची इच्छा असेल तर मी तुमचे पुढचे सेशन्स करू शकते आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्हाला यावेळी तसा एक्सपिरियन्स अजिबात येणार नाही. आणि मग तिच्या कन्व्हिन्स करण्यानंतर मी असं ठरवलं की आता आपण एक चान्स घेऊयात. मग तिच्याकडे मी माझ्या पुढचे सेशन्स फ्रेशली स्टार्ट केले. आता तिच्याकडे मी माझं पहिलं सेशन कधी केलं होतं
तर तिच्याकडे ना असं प्रॉपर चार्ट आहे. ह्या चार्टचा फोटो मी इथे कुठेतरी लावेल. व्यवस्थित तिच्याकडे मेंटेन करण्यासाठी चार्ट आहे. म्हणजे तुमचं पहिलं सेशन कधी होतं, दुसरं सेशन कधी होतं, तेव्हा तुम्हाला किती इंटेन्सिटीचं किंवा त्या वेव्हजना काय मेजर करतात त्याचा शब्द आहे एक प्रॉपर, की म्हणजे आपण जसं करंट कसं असतो, किती वोल्टचा करंट आहे, तसं याचासुद्धा मार्किंग केलेलं असतं. जसं की आता तुम्ही जर ह्या चार्टमध्ये बघत असाल, पहिलं सेशन मी घेतलं होतं 19/7/2025ला, म्हणजे जुलै महिन्यामध्ये घेतलं होतं. आता जवळजवळ ह्या जुलैमध्ये म्हणजे 2 महिन्याने अजून बरोबर 1 वर्ष होईल. तर तेव्हा त्यांनी 26/3 आणि 15/3, 17/3 असं इंटेन्सिटीचे सेटिंग्स रिपिटेशन्स घेतले होते. म्हणजे 16 इंटेन्सिटीचं 3 रिपिटेशन, 15 इंटेन्सिटी, अरे यार जे काय असेल ते. आणि हा व्हिडिओ मी असं ब्लाइंडली प्रमोशन कोणाचं तरी करायचं आहे म्हणून करत नाही आहे. तुम्हालाही चांगलं माहिती आहे की मला जे काही फील होतं कुठल्याही ट्रीटमेंटबद्दल त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे या व्हिडिओला प्रमोशनल व्हिडिओ म्हणून न बघता एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणून बघा. आणि शेवटी प्रॉपर कन्सल्टेशन, प्रॉपर टेक्निक्स, योग्य माणूस आणि योग्य मशिनरी आणि कन्सिस्टन्सी कळशीत कळशी खूप महत्त्वाचं आहे. आता या सगळ्या जर्नीमध्ये ना काही गोष्टी मला समजल्यात ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते. हे जे लेझर ट्रीटमेंट असतात ना, ते IPL आणि डिओड असं लेझर मशिनरीज असतात, ज्यांच्यामधला फरक मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. IPL जे असतं ना ते नॉर्मल लाईट टेक्नॉलॉजी असतं. डिओड जे असतं ते ॲडव्हान्स लेझर टेक्नॉलॉजी असतं. IPLचं लाईट आहे ना ते हेअर आणि स्किन दोन्हीवरती स्प्रेड होतं, पण तसं डिओडचं नाही होतं. डिओडचं डिरेक्टली हेअरचं रूट जे असतं ना त्याच्यावरतीच टार्गेट केलं जातं. त्यामुळे IPLचा रिझल्ट खूप जास्ती स्लो असतो आणि डिओडचा थोडासा फास्ट आणि बेटर रिझल्ट असतो. IPLमध्ये तुम्हाला खूप जास्ती सेशन्स लागतात, कम्पॅरेटिव्हली डिओडमध्ये तुम्हाला कमी सेशन्स लागतात. IPLमध्ये तुम्हाला हीट आणि बर्निंग जास्त फील होतं. डिओडमध्ये कूलिंग सिस्टीम असते आणि त्यामुळे त्याचा जो कम्फर्ट झोन आहे तो खूप चांगला आहे. त्याच्यानंतर IPL थिक हेअरवरती लिमिटेड रिझल्ट दाखवतं, बट डिओड थिक हेअरवरती सुद्धा इफेक्टिव्हली काम करतं. तर हा फरक होता डिओड आणि याच्यामध्ये. आता हा मला कधी कळाला, मी जेव्हा तिच्याकडे बाकीचे सेशन्स घेतले त्यानंतर मला समजलं की हे सगळंसुद्धा असतं. आता ही इन्फॉर्मेशन ॲक्च्युली आधी मला भेटायला पाहिजे होती, पण ठीक आहे, मला उशिरा मिळाली. तुम्हाला मी तुमचे सेशन्स सुरू होण्याच्या आधीच सांगते. आता जर तुम्ही PCMC वगैरे या एरियात असाल ना, तर आणि तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला पण हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट करून घ्यायची, आता ही गरजेचीच आहे का? तर अजिबात नाही. कंपल्सरी आहे का? असंही काही नाही. एक्सपेन्सिव्ह आहे का? हो, एक्सपेन्सिव्ह आहे. आणि ते व्यक्तिपरत्वे एक्सपेन्सिव्ह ठरते, कारण तुम्हाला किती सेशन्स लागतील त्यावरती ते डिपेंड आहे की किती बजेटमध्ये तुमचं बसेल. अगेन तुम्ही फक्त जर अप्पर लिप करणार असेल तर वेगळे चार्जेस लागतात, फुल हँड करणार असाल तर वेगळे चार्जेस लागतात, अंडर आर्म्स करणार असाल तर वेगळे चार्जेस लागतात, एवढंच आहे. हे मार्सचं वेल्वेट लिप टिंट आहे आणि याचा जो शेड आहे 03 नंबर, खूप सुंदर रेडिश टिंट आहे आणि अगदी लाईट वेट आहे. म्हणजे ओठांवरती अगदीच स्मूथ असं फील होतं. आता ही ज्यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेतली किंवा मी LHR केलं, तिचं नाव आहे धनश्री पाटील. तिचा नंबर, तिच्या क्लिनिकचा ॲड्रेस मी इथे मेन्शन करते डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्या क्लिनिकला विजिट करू शकता. अप्पर लिप्स जर तुम्हाला फक्त करायचे असतील तर एका सिटिंगचे तुम्हाला जातात जवळजवळ 1,500 ते 2,000पासून पुढे. एक्झॅक्ट अमाऊंट नाही मी डिस्क्लोज करत, कारण हे व्यक्तिपरत्वे चेंज होतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा विजिट कराल तेव्हाच तुम्हाला आयडिया येऊन जाईल. मी आता फक्त एक रँडम अंदाज सांगते आहे.
धनश्रीने माझा जो काही एक्सपिरियन्स होता, बॅड एक्सपिरियन्स होता, त्याला पूर्णपणे कन्वर्ट करून ठेवलं आहे. पूर्णपणे पॉझिटिव्ह रिव्ह्यूमध्ये आत्ता तो गेलेला आहे. म्हणजे खरंच तिने जसं ज्या पद्धतीने मला हँडल केलं त्या पद्धतीने आणि जे मला रिझल्ट दिसले, जे एवढे छान विजिबल होते, त्यामुळं मी खरंच रिकमेंड करेल तिच्याकडे. जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर तुम्ही तिच्याकडे सुद्धा विजिट करू शकता. आता या व्हिडिओचा अजून एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे की मी काय काय काळजी घेतली. केस खूप ओले आहेत आणि मला आता सुकवायचा खूप कंटाळा आलेला आहे, त्यामुळे मी तुमच्याशी अशीच बोलते. हे सेशन झाल्यानंतर तिने मला पोस्ट केअर असं सांगितलेलं की वॅक्सिंग करायचं नाही आहे, कारण वॅक्सिंग केल्यानंतर अगेन तुम्ही मुळापासून केस काढून पुन्हा तिथे न्यू ग्रोथला वाव देत आहे. म्हणजे जिथे मूळ डिस्ट्रॉय झालेलं नाही आहे केसाचं, तिथे अगेन दुसरं मूळ येऊ शकतं. तर ते प्रोसेस अजून लेंदी होऊ शकते किंवा तुम्हाला पहिल्यापासून पण सुरुवात करायची गरज पडू शकते. त्यामुळे तिने मला स्पष्ट सांगितलं होतं की वॅक्सिंग करायचं नाही. जर अगदीच गरज पडली तर रेझर करू शकता. आणि मी जुलै महिन्यापासून, मागच्या जुलै महिन्यापासून आत्ता मे महिना चालू आहे, आत्तापर्यंत एकदाच रेझर यूज केलं, ते पण खूप इमर्जन्सी होती म्हणून, नाहीतर मी रेझरही यूज केलेलं नाही. त्याच्यानंतर तिने सांगितलं होतं की सेशन्स नंतर स्किनवरती मॉइश्चरायझर लावणं आणि पाण्याचा इंटेक वाढवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी तेही काळजीपूर्वक केलं की मॉइश्चरायझर पण यूज केलं. मॉइश्चरायझर पण तिने सजेस्ट केलं होतं मला की जर एक्सेस ड्राय पडत असेल स्किन तर हे मॉइश्चरायझर यूज करा म्हणून. आणि पाण्याचं प्रमाण मी व्यवस्थित ठेवलं. जे आपल्याला ट्रीटमेंट करायचे त्या दिवशी शक्यतो काही वापरलं नाही मी, म्हणजे बॉडी लोशन असेल किंवा बॉडी बटर असेल, मॉइश्चरायझर असेल, असं काही लावलं नाही. मी डिरेक्टली क्लिनिकला व्हिजिट केलं. क्लिनिकला व्हिजिट केल्यानंतर ते स्वतःच रेझर करतात तुमची जी एक्झिस्टिंग ग्रोथ आहे ते करतात रेझर, कारण त्यांना मग कळतं की कुठे ग्रोथ कशी आहे आणि कुठे किती स्पीडनं तुम्हाला मशीन यूज करायचं आहे. त्यामुळे ही प्रोसेस घरनं करून जायची नाही, जी आधीच्या लोकांनी मला सांगितलं होतं की तुम्ही घरनंच करून यायचा. मी त्यांना हेही विचारलं की जर मी घरनंच रेझर करून आले तर तुम्हाला कळणार कसं की कुठे केवढे केस आहेत किंवा कुठे किती ग्रोथ आहे. मुळात त्यांना त्याच्याशी काही घेणं नव्हतं. त्यांना फक्त ते दाखवायचं होतं की आम्ही काहीतरी करतोय म्हणून. असो, खूप वाईट बोलते मी कोणाबद्दल तरी, बट ठीक आहे, तो रिव्ह्यू आहे माझा आणि म्हणून मी नाव नाही डिस्क्लोज करत आहे. पण तो मला आलेला अनुभव होता आणि तो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. आणि हा माझा चांगला अनुभवसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. आता जेव्हा माझं दुसरं सेशन झालं ना धनश्रीकडे, तेव्हा स्पेशली अंडर आर्म्सवरती मला जो ग्रोथ पॅटर्न आहे तो चेंज होताना दिसला. म्हणजे काही ठिकाणी ग्रोथ अगदीच कमी आहे, काही ठिकाणी नॉर्मल ग्रोथ आहे. म्हणजे माझ्या अंडर आर्म्सच्या ग्रोथवरती विजिबल रिझल्ट मला सेकंड सेशनमधनंच मिळाला. त्यानंतर हातावरचे जे केस आहेत ना त्यांच्यामध्ये पण एक सॉफ्टनेस आणि म्हणजे आपण म्हणतो ना की केस पातळ झाल्याचं आढळून यायला लागलं. आता सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स की प्लीज रिसर्च प्रॉपरली. चीप ऑफर्सवरती किंवा कुठल्याही डिस्काउंट्सवरती जाऊ नका, त्याच्यावरती ट्रस्ट ठेवू नका. प्रॉपर कन्सल्टेशन घ्या की तुम्हाला खरंच गरज आहे का, किंवा तुम्ही करू शकता का, किंवा अजून काही पर्याय आहेत. पोज आणि कॉन्स काय काय आहेत तेही एकदा डिस्कस करा. पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर कन्सिस्टन्सी मेंटेन करा. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, मी ॲक्च्युली माझ्या बॅड एक्सपिरियन्समध्ये पण खूपच जास्त कन्सिस्टंट होते किंवा खूपच जास्त कळशी होतं. पण जे इकडं मी मिस नाही केलं. मी अजिबात इकडेसुद्धा कुठेही हलगर्जीपणा केला नाही. इकडे माझा गॅप का वाढला ते मी सांगते. म्हणजे असं नव्हतं की मला ग्रोथ होती आणि मला जायला जमलं नाही. मुळात माझी ग्रोथच स्लो झाली होती. म्हणून तुम्ही जो टाईम पिरियड बघताय ना की 2-2 महिन्याने मला जायला लागलं होतं, तेच एक कारण होतं की तिथे ट्रीटेड व्यवस्थित झालं होते मी आणि मला माझं जे काही LHR आहे ते व्यवस्थित प्रोसेस होत होतं, म्हणून तो टाईम पिरियड वाढत गेला होता. आता मी जे केलं आहे 1 एप्रिलला केलं आहे. आता 5वं सेशन मे बी एखादं सेशन अजून मला लागू शकतं. तर ते मी कधी घेईल ते मला अजून, म्हणजे आता जवळजवळ 1 मेला 1 महिना पूर्ण झाला, आता 1.5 महिना झाला आहे. पण 1.5 महिन्यात मला काहीच ग्रोथ नाही वाटत आहे. त्यामुळे अजून 2-3 महिने तर मला असं वाटत नाही की मला परत काही करायला लागेल. माझं प्रामाणिक मत, तुम्ही LHR करू शकता, बेस्ट आहे. खूप
म्हणजे नंतरचा टाईम वाचवणार आहे, की वॅक्सिनसाठी जे तुम्हाला सारखं सारखं जायला लागतं ते वाचवणारं वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर जर कधी हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे झाले आणि जर तुम्हाला थोडी ग्रोथ वाटली तर तुम्ही पुन्हा मेंटेनन्ससाठीचे जे सेशन आहे ते घेऊ शकता. पण त्याचा स्पॅम असा वॅक्सिनसारखा महिन्याच्या महिन्याला नसतो. त्यामुळे खूप बेनिफिट असणारी ही डील आहे आणि फक्त योग्य माणूस, योग्य पद्धत आणि योग्य मशिनरी हेच याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे. बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. हेल्पफुल नक्कीच ठरेल, कारण आजकाल आपण थोडेसे गोष्टी म्हणजे ट्राय पण करतोय आणि एवढं सगळं इकडून तिकडून कानावर पडत असतं तर आपल्याला पण एक आतून ते होतं ना की नाही हे करायला पाहिजे. तर LHRच्या बाबतीत हा माझा प्रवास होता, ही माझी जर्नी होती, जी एका खूपच वाईटमधून एका खूपच छान एक्सपिरियन्समध्ये बदलली आहे. आणि दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघा. दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतील, बरेचसे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.